पार्वतीला दुसरे सुद्धा बंधू होते, 100 भाऊ होते मा पार्वतीला, आणि ते सुद्धा समुद्र यांचे मित्र ठरले गेले. दिव्य कथा आहे भक्त हो. जीवनामध्ये मुलींचं काय महत्व असतं ती बाब ही कथा दर्शवते. कवी म्हणतो, बारिश में छाते की तरह होती है बेटिया, माँ बाप अगर दुखी हो तो रोती है बेटिया. अरे टूटे हुए खिलौनों से वो खेला करती है. जर त्यांना तुम्ही एखादं तुटलेलं खेळणं जरी दिलं ना तर ती खेळत राहील, आणि जर तिच्याच ठिकाणी तिच्या भावाला जर ते खेळणं दिलं तर काय करेल तो, तेच खेळणं त्याच्या बाबांच्या मस्तकात मारेल. म्हणून पर पूरे परिवार का बोझ ढोती है बेटिया. फिर भी पूरे परिवार का बोझ ढोती है बेटिया. फिर भी ये दुनिया वाले क्यों कहती है बोझ होती है बेटिया. ये दुनिया वाले क्यों कहते हैं बोझ होती है बेटिया. बघा भक्तो, ही कन्या तिचं स्वयं भाग्य घेऊन आलेली असते, आणि एवढेच नाही, तिच्या आईवडिलांपासून ही जेव्हा दुरावली जात असते, जर तिला तिच्या आईवडिलांनी बाबांनी सांगितलं बेटा आजपासून तुझे ते आईवडील राहतील, आणि तेव्हापासून ती हो पिताजी हो जसं तुम्ही म्हणाल तसं. आणि भक्त हो, आई वडिलांविषयी तिला खूप प्रेम असतो, जिव्हाळा असतो, पण या संसारातील मानवांनी एक अशी भूल करून टाकली की जेव्हा ती मुलगी गर्भावस्थामध्येच असते आणि तेव्हाच तिला मृत्यू दिलं जात असतं. गर्भातच त्या मुलींना मारून टाकत असतात. अशी बाब आपल्याला दिसून येत असते. अरे एखाद्या व्यक्तीला जर मुलगी झाली तर तिला उखरड्यामध्ये फेकून केलं जात असतं. आणि आपण बघतोय न्यूजच्या माध्यमातून. म्हणून कवीने म्हटलं आहे, बेटे का क्यों मान है जग में, बेटी का क्यों मान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. मुलालाच का मान सन्मान दिला जात असतो, मुलीला का नाही दिला जात. बेटा तो बस धन को कमाए, बेटी रिश्ते निभाती है. मुलगा भलेही हा धन कमवित असला, पैसे घरात आणत असला, परंतु जर व्यवहार संबंध जर कोणी सांभाळत असेल ना तर ती मुलगी सांभाळत असते. आणि भक्त हो, केव्हा केव्हा जर ती आई वडिलांपासून जर दूर गेली असली तर तीच आई वडिलांना फोन करणार की बाबा तुमची तब्येत चांगली आहे ना, आई खूप मजेत आहे ना, बरोबर खायला मिळत आहे ना, नाहीतर ये माझ्याकडे आणि माझ्याकडे राहा. असा मुलीचा प्रेम असतो. बेटा तो बस धन को कमाए, बेटी रिश्ते निभाती है, बेटी हर सुख दुख में रहती, माँ बाप का साथ निभाती है. सुखा दुःखामध्ये तीच समोर येत असते आणि तीच आई वडिलांचा साथ सहकार देत असते. जिस घर में बेटी ना हो उस घर का कोई मान नहीं,
मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. भक्त हो, म्हणून 25 वर्षाची होत असते तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात, बेटा आता तुझं लग्न झालं, आता तू माझ्यापासून दुरावली आहे. आज तुझे वडील जर कोणी असतील तर ते तुझे नवीन आई वडील आहे. जसा आमच्यामध्ये प्रेम केला तसाच त्यांच्यामध्ये कर. हा बापाचा भाव असतो. तुम्ही बघितलं असेल खूप वेळा की सर्वप्रथम घरामध्ये जर कोणाला जास्तीत जास्त प्रेम असेल तर तो बापाला असतो. बाप भलेही तिच्या शिक्षणासाठी खूप मेहनत करेल. अरे जर त्याला एका दिवसाची भाकर जर एकच टायमाला खायला मिळेल तरी सुद्धा तो एक टायमाला भाकर खाणार, परंतु तिच्या शिक्षणासाठी खूप मेहनत करणार आणि इकडनं तिकडनं पैसे आणून तिच्या शिक्षणाला पूर्ण करणार. हा बाप असतो. हो, धन्य आहे अशा बापाला. आणि बेटा चाहे छोड़ भी जाए, बेटी साथ निभाती है. म्हणून सांगितलं आहे, कन्यादान से बढ़कर दूजा दुनिया में कोई दान नहीं. जर एखाद्या व्यक्तीला मुलगी असेल आणि त्याच्याकडे जर काहीच नसेल तर भक्त हो, ज्यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कन्यादान करायला पाहिजे. म्हणून या कन्यादानपेक्षा मोठं दान जीवनामध्ये काहीच नाही. कवी म्हणतो, मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. बेटा क्या लेकर के आया, बेटी क्या नहीं लाई है. बेटा क्या लेकर के आया, बेटी क्या नहीं लाई है. बिन बेटी की सुनी सुनी हर भाई की कलाई है. एखाद्या व्यक्तीला जर बहीण नसली तर तो शोधत नसतो कोणी मला रक्षासूत्र बांधणार. आणि भक्त हो, जीवनामध्ये बहीण असणं खूप गरजेचं आहे. कन्या ही घरामध्ये जन्म घेईल हे खूप गरजेचं आहे. ही मा भवानीची कृपा असते तेव्हाच कन्या आपल्या घरी जन्म घेत असते. नाहीतर किती आणि किती जन्मामध्ये सुद्धा कन्या होत नाही. भक्त हो, भाग्यशाली आहे की ज्यांच्या घरी कन्या जन्माला आलेली आहे. आज लहानपणामध्ये ती बहीण जेव्हा भावाला राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधत असते तेव्हा तिला एकच भाव असतो, माझा भाऊ मला काहीतरी चॉकलेट देईल किंवा 11 रुपये देईल, हाच भाव असतो. पण ती जेव्हा मोठा भाऊ झाल्यानंतर जेव्हा घरी येत असते आणि तेव्हा भावाला म्हणत असते, बेट भाऊ मला तुला रक्षासूत्र बांधायचं आहे. ती काही असं बघत नाही की माझा भाऊ हा लक्झरियस लाईफ जीवन जगतोय तर मी त्याच्याकडे जाईल आणि मला तो खूप काही धान्य देणार नाही. रे बाबा, असं नाही बघत ती फक्त एकच बघत असते, माझ्या भावाकडे सर्व काही आहे परंतु माझ्या भावाला दुःख व्हायला नको त्यासाठी ती येत असते आणि रक्षासूत्र बांधून देत असते. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल, तेन त्वं प्रतिबद्धामि रक्षे माचल माचल. प्रभू माझ्या भावाची रक्षा कर. हा तिचा दिव्य भाव असतो. ती तुझ्याकडे पैसे घ्यायला नाही आली रे, ती तर तुझ्याप्रत्ये भाव आहे, माझ्या भावाला काही व्हायला नको, हा तिचा दिव्य भाव असतो. रक्षा बंधन भाई दूज की, तुझको क्या पहचान नहीं. मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं. बेटा बेटी एक बराबर, बड़ा ना कोई छोटा है. फर्क जो समझे इन दोनों में, वो नीयत का
ऐसी नीयत वालों को तुम यहाँ करना बहुमान नहीं। मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं। ही मुलगी जेव्हा या घरातून त्या घरामध्ये जात असते तेव्हा भक्त हो, ती एका परिवाराचं नाव रोशन नाही करत, एका परिवाराची प्रगती नाही करत, ती 2 परिवारांचं नाव रोशन करत असते। एवढी दिव्यता तिच्यामध्ये राहत असते भक्त हो। या प्रकारे म्हणून मुलगा हा तर एकाच परिवाराचं नाव रोशन करतो, परंतु ती दोघही परिवाराचं नाव रोशन करीत असते। हेच ते लक्ष्मीचं स्वरूप असतं। धन्य आहे अशा या मुलीला, धन्य आहे अशा या कन्येला। या प्रकारे आज वयोवृद्ध हिमालय यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे। पुत्रीला विदाई देण्याचा हा प्रसंग आहे। दाई चलियो बहु भाती, कर जोडी हिमभूत करो। सर्व काही सामग्री आज या ठिकाणी स्वतःचे जवाई साक्षात महादेवजी यांना रडून रडून दिलेली आहे। आज भोलेनाथ आपण आमच्यावर कृपा केलेली आहे, पण माझ्या या पुत्रीची सांभाळ ठेवा। नाथ प्राण सम, ही माझी प्राण सम आहे प्रभू, हिची सांभाळ घ्या। या प्रकारे भक्त हो, आज हे नाथ या माझ्या प्राणांचाही हा प्राण आहे उमा, म्हणून हिची क्षमा, हिची तुम्ही खूप हिला सांत्वना द्या, हिची खूप काळजी घ्या आणि तुमच्या घरामध्ये हिला सुखी ठेवा। एखाद्या वेळेस हिच्याने जर अपराध जरी झाला तर तुम्ही आमच्याकडे बघून हिला क्षमा करा आणि हिच्यावर सदैव प्रसन्न राहा। या प्रकारे आज भक्त हो आपण बघित आहोत आपल्या समाजामध्ये सुद्धा काही काही वेळा असाच प्रसंग जीवनात येत असतो आणि आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येत असतात, कारण हीच आपल्या घरची कथा असते आणि त्या माध्यमातून आपली मुलगी कुठेही असते तर त्याची आठवण आपल्याला येत असते। आज या ठिकाणी मुलीची विदाई दिलेली आहे। साक्षात हिमालय रडले तर रडले, पण साक्षात अभिज्ञान शाकुंतल असं म्हणतं ते साक्षात कण्व ऋषी सुद्धा रडले होते जेव्हा शकुंतलाला विदाई दिली तेव्हा। जेव्हा तपोवनामध्ये संत यांनी जेव्हा जानकीला विदाई दिली तेव्हा ते संत सुद्धा रडले होते। भक्त हो, या प्रकारे अलौकिकता हे भोलेनाथ आमच्या हृदयामध्ये तुम्ही तर सदैव आहात, पण आमच्या हृदयाचा तुकडा आज तुम्ही तुमच्या घरी घेऊन जात आहात। तिची सांभाळ घ्या, तिची सांभाळ घ्या। या प्रकारे भक्त हो, आज भोलेनाथ यांना ही विनंती केलेली आहे। खूप अलौकिक प्रसंग आहे भक्त हो। जीवनामध्ये हीच बाब आपल्या असायला पाहिजे। आपण आपल्या घरामध्ये खूप वेळा रडत असतो, पण कधी कधी भगवंताच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्या डोळ्यातून अश्रू पाणावले पाहिजे। आपले डोळे हे पाझरले पाहिजे भक्तीच्या त्या प्रेमामध्ये। म्हणून तर म्हटलं आहे ना, दिसे नारायण आपल्या घरात, भाव असेल का खरोखर मनात, भक्ती वेग होते होते बाई जाला,
भक्ती केली तिने दिन रात, भाव असेल का खरोखर मनात. भगवान भोलेनाथ यांनी या सर्वांचा हा दिव्य भाव बघितला आहे आणि त्या माध्यमातून भगवान भोलेनाथ यांच्या डोळ्यातही अश्रू आलेले आहेत. कारण भक्त हो, तो दिव्य भाव साक्षात जगदंबा स्वरूप माँ पार्वती आणि पार्वतीला विदाई देत असताना वडील पिताजी हिमालय रडत आहे. त्या माध्यमातून आज तो दिव्य भाव म्हणून त्या ठिकाणाहून हळूहळू आज प्रभू पुढे निघालेले आहे. खरोखर भाग्यशाली आहात आपण सर्व. आणि शिव महापुराणाच्या कथेच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा साक्षात भोलेनाथ आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला आहे. कन्यादान केलेलं आहे. भक्त हो, आज आपल्या ह्या कथेमध्ये सुद्धा भाविक भक्तांनी या ठिकाणी सुंदर दूध अर्पण केलेलं आहे. त्यांचं नाव आहे श्री विवेक भास्कर कोल्हे. त्याचप्रमाणे श्री अविनाश बावस्कर यांनी सुद्धा या ठिकाणी दुधाचा प्रसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे श्री गोकुळ सीताराम गाजरे यांच्याकडून मानसी गोकुळ गाजरे हिच्या वाढदिवसानिमित्ताने राजगरा लाडू आणि चॉकलेट प्रसादामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री रमेश नारायण